ओम श्री मात्रे नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. नमस्ते, मी हिमांगी. निरामया हिलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आणि स्त्री शक्तीला समर्पित अशा परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ती परंपरा म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाणारी सुगड पूजा. सुगड किंवा सुघट म्हणजे सुंदर दिसणारे घट. ती केवळ विधी आहे की त्यामागे काही खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. ही पूजा खास मकर संक्रांतीच्याच दिवशी का केली जाते आणि सामाजिक आध्यात्मिक दृष्ट्या या पूजेचं महत्त्व काय? सुगड पूजा म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान, मातृत्वाचा गौरव, सृजन शक्तीची उपासना आणि पृथ्वी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग. सुगड पूजेत काळे आणि लाल रंगाचे घट वापरले जातात. हे दोन्ही रंग सृष्टीच्या दोन महत्त्वाच्या ऊर्जेंचे प्रतीक आहेत. लाल रंग हा मंगळ ग्रहाचा रंग. मंगळ म्हणजे ऊर्जा, शक्ती, धैर्य, रक्षण, रक्त आणि स्त्रीची सृजन शक्तीचे प्रतीक. लाल घट हा मातृत्व, सृजन आणि देवीची ऊर्जा दर्शवतो. काळा रंग हा शनी ग्रहाचा रंग. शनी म्हणजे संयम, कर्म, स्थैर्य, परीक्षा, शुद्धीकरण यांचं प्रतीक. काळे घट गर्भधारणा, बीजरोपण, त्याच्या पोषणाचा कालावधी, स्थैर्य, संरक्षण, संयम दर्शवतात. एका शिशुला जन्मण्यासाठी किंवा एका बीजाच्या रोपणासाठी या दोन्ही गुणांची एकत्रित गरज भासते. त्यामुळे या दोन्ही शक्ती आल्यावर स्त्री शक्ती संतुलित होते. सुगटामध्ये भरल्या जाणाऱ्या वस्तू केवळ नैवेद्य नाहीत, त्या ग्रह ऊर्जा आणि पंचमहाभूत यांचा एक सजीव संगम आहे. जसे त्यामध्ये भरले जाणारे तिळागुळाचे लाडू, ते एकत्रित सूर्य आणि शनी तत्व आणि अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतात. कर्मशुद्धी, संरक्षण, नकारात्मक ऊर्जेचे शमन, पितृऋण शमन, मधुरता, समृद्धी, तेज, कुटुंबातील गोडवा यांचे ते प्रतीक आहेत. त्यामध्ये भरले जाणारे ऊस हे शुक्र तत्व दर्शवतात. ते जलतत्व दर्शवतात. गोडवा, मधुरता, समृद्धी, दाम्पत्य सुख याचे ते प्रतीक आहेत. त्यामध्ये भरले जाणारे भुईमुग हे बुध ग्रहाची ऊर्जा दर्शवतात आणि पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतात. भुईमुग हे बुद्धी, विचारशक्ती यांचं प्रतीक आहे. गाजर हे मंगळ ग्रहाची ऊर्जा दर्शवतात. ते पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि गाजर हे रक्तवृद्धी, शक्ती यांचं प्रतीक आहे. त्यामध्ये भरली जाणारी बोरं ही चंद्रग्रहाची ऊर्जा दर्शवतात. ते आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि बोरं हे पोषण आणि मातृत्व याचं प्रतीक आहे. म्हणजेच सुगड पूजा अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश या पूर्ण पंचमहाभूत साधना आहे. म्हणूनच ही पूजा स्त्रीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी ऊर्जा संतुलन, ग्रह शांती आणि सृजनशक्ती जागृत करण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे. सुगड पूजेचा महत्त्वाचा गाभा म्हणजे पृथ्वी मातेची कृतज्ञता व्यक्त करणं. तर यावर्षी सुगड पूजा करताना पृथ्वी मातेसाठी ही प्रार्थना नक्की करा की आई, तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा देतेस, आम्हाला जीवन देतेस. आम्ही तुमच्या ऋणात आहोत आणि तुमच्या या उपकारासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. पृथ्वी माता दर्शवते सहनशीलता, क्षमा आणि पोषण. सुगड पूजेत स्त्री जेव्हा घट सजवते तेव्हा ती पृथ्वी मातेच्या गर्भाचं पूजन करत असते. म्हणूनच निसर्गावर प्रेम करा, आपल्या पृथ्वी मातेचा आदर करा, प्रदूषण टाळा, स्वच्छता राखा आणि निसर्गावर प्रेम करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.